ओ मेरे दिल के चैन भाग 17। तुम्ही खरंच बोलता आहात? खरंच रणविजयने हे असं सगळं केलं सान्वीच्या घरी जाऊन? मला तर विश्वासच बसत नाहीये. बाळासाहेबांनी आपल्या पत्नीला शालिनीताईंना रणविजयने सान्वीच्या घरी जाऊन जे प्रताप केले ते सगळं सांगितलं तेव्हा शालिनीताईंना विश्वासच बसत नव्हता. ज्या मुलाने सगळ्यांचा रोष पत्करून डिवोर्स घेतलेला त्यानेच आता आपल्या बायकोला परत घेऊन येण्यासाठी एवढा राडा घातला. मी खरंच बोलतोय शालिनी, तुझा नातू ना तुझ्यासारखाच घडी घडी रंग बदलणारा आहे. पलमे तोला पलमे माशा असं आहे त्याचं. कसं होणार बिचाऱ्या सान्वीचं? बाळासाहेब यातही आपल्या बायकोला टोमणा द्यायचा विसरले नाही. मी घडी घडी रंग बदलते? सरडा आहे का मी? सरडा आहे का मी? इतकी वर्ष तुमच्या बरोबर घालवली, हीच का माझी किंमत केलीत तुम्ही? सरडा म्हणताय मला? अरे देवा परमेश्वरा. शालिनीताई सुतावरून स्वर्ग गाठत होत्या. रडत रडत त्यांना कोसणाऱ्या आपल्या बायकोला बघून बाळासाहेबांनी कपाळावर हात मारला. ए अगं बाई, मी कधी तुला सरडा बोललो? काहीही बोलशील आणि पराचा कावळा करते. बाळासाहेब वैतागून बोलले. या बया, आता मला कावळा पण बोलले. या वयात काय काय ऐकायला मिळतंय. आधी सरडा, आता कावळा. बघतोयस ना देवा. शालिनीताई परत सुरू झाल्या. आई बाबा काय झालंय? तुम्ही दोघे काय इतकं भांडताय? आणि आई का रडते? बाबा काय केलं तुम्ही? त्यांचा तो कोलाहल ऐकून यशवर्धन आपल्या पत्नी बरोबर आपल्या वडिलांच्या रूम मध्ये आले. बघ यश, तुझे बाबा मला आधी सरडा बोलले आणि परत कावळा पण बोलले. माझं मेलीचं नशीबच. शालिनीताई पुढे बोलतील त्याआधीच बाळासाहेब त्यांच्यावर जोरातच ओरडले. चुप चुप, एकदम चुप. केव्हापासून सांगतोय तरी वाकड्यात शिरते आणि आता नुसती भसाड्या आवाजात रडते. बाळासाहेब नुसते वैतागले होते. एक तर आधीच तिकडे नातू अजून काय राडे घालतोय अंदाज लावता येत नव्हता. त्यात आता त्यांची धर्मपत्नी सुद्धा सामील झालेली. दोघे आजी नातू मिळून रक्त प्यायचंच बाकी ठेवलं, ते पण करून टाका. बाळासाहेब मनातच बोलले. परत हे सुद्धा बायकोला बोलले असते तर स्वतःला त्यांनी वटवा घोळपण म्हणून घेतलं असतं. बघ यश, आता भसाड्या आवाजाची पण बोलले. शालिनीताई पुन्हा सुरू झाल्या. आई तू जरा शांत राहा जरा. यशवर्धन आपल्या धीर गंभीर आवाजात बोलले. कशावरनं तुमचं भांडण चाललंय एवढं? यशवर्धन यांनी विचारलं तेव्हा बाळासाहेब यांनी घडला सगळा प्रकार सांगितला. तेव्हा यशवर्धन आणि कावेरीताईंनी डोक्यावर हात मारून घेतला. मला तर समजेना झाले, माझा मुलगा लहान आहे की तुम्ही लहान आहात? यशवर्धन किंचित हसत बोलले. बस आम्हाला काही बोलू नकोस. हे तर तुझ्या बायकोमुळे होतंय. शालिनीताई पदराला हिसका देत आता आपल्या सुनेवर घसरल्या. आता मी काय केलं? कावेरीताई बोलल्या. गर्भारपणात सारखी तिखट पदार्थ खायचीस, त्यामुळेच माझा नातू असा सगळ्यांवर जाळ ओकत असतो. शालिनीताई तोंड वाकडं करून बोलल्या. काहीही काय बोलताय आई? अहो बघा ना आई काय बोलताय? कावेरीताई रडवं तोंड करून आपल्या नवऱ्याकडे तक्रार करू लागल्या आणि या दोघा सासवा सुनेच्या मध्ये न पडलेलंच बरं असं इशाऱ्यानेच एकमेकांना सांगत बाळासाहेब आणि यशवर्धन त्या रूममधून हळूच बाहेर सटकले. तेवढ्यात मेन दरवाजातून रणविजय घरात आला आणि त्याला आपल्या आईचा आणि आजीचा आवाज येऊ लागला. तसा तो आत येऊन आपल्या आजोबा आणि वडिलांना बोलला. काय मासळी बाजार भरलाय का घरात? मी मगाशीच आलोय.
एक कॉल अटेंड करायसाठी बाहेरच लॉनमध्ये उभा होतो, पण तुमचे तिथपर्यंत सुद्धा आवाज येत होते. काय चाललंय? चिडला होता रणविजय. त्याला असं मोठ्याने आरडाओरडा केलेलं अजिबात आवडत नव्हतं. हे सगळं तुझ्यामुळे होतंय आणि आमच्यावर ओरडतोयस. बाळासाहेब रणविजयवर रागवत बोलले. तेवढ्यात यशवर्धन यांचा फोन वाजला. त्यांनी बघितलं तर तो कॉल हरिभाऊंचा होता. बाबा थांबा जरा, हरिभाऊंचा कॉल आहे. यशवर्धन बोलतच त्यांनी या दोघांना शांत राहायला सांगितलं. रणविजयच्या हृदयात धडकी भरलेली की हा आजा सासरा आता काय बोलतोय. हॅलो, मी बाळासाहेबला फोन लावतोय, पण तो उचलत नाहीये. तो आहे का तिथे? पलीकडून हरिभाऊ बोलले. हो बाबा आहेत ना, बहुतेक त्यांचा मोबाईल सायलेंटवर असेल म्हणून उचलला नसेल. थांबा हा देतो. यशवर्धन यांनी लगेच फोन आपल्या वडिलांकडे दिला. ते फोनवर बोलत सोफ्यावर बसले. इकडे यशवर्धन रणविजयच्या कानात हळूच बोलले. आई बरोबर भांडण्यासाठी यांनी फोन सायलेंटवर ठेवलेला वाटतं. रणविजयने बाळासाहेबांकडे बघून नकारात मान हलवत सुस्कारा सोडला. बाळा हे बघ, मी सान्वीशी बोललोय. ती रणविजय बरोबर नांदायला तयार आहे, पण माझ्या काही अटी आहेत. त्या तुला आणि तुझ्या नातवाला मान्य असतील तर बघ, नाहीतर मी तरी तिला तिकडे पाठवणार नाही. हरिभाऊ अगदी टू द पॉइंट बोलले. आधी तर बाळासाहेबांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता, नंतर तो मावळला. हे बघून रणविजय मनातच बोलला, सान्वीचे आजोबा असं काय बोलतायत की इकडे माझ्या आजोबांच्या तोंडावर 12 वाजलेत. तसा खाष्टच आहे माझा आजे सासरा. रणविजय मनातच आपल्या आजे सासऱ्याचा उद्धार करत होता. तू बोल, काय बोलायचंय तुला ते मी ऐकतोय. बाळासाहेब धीर गंभीर स्वरात बोलले. पलीकडून हरिभाऊ जे सांगत होते ते ऐकून बाळासाहेब काहीसे शांत झाले, पण रणविजयला त्यांच्या चेहऱ्यावरून काहीच अंदाज लावता येत नव्हता. तिकडे सान्वी हरिभाऊंचं बोलणं ऐकत होती. ती जेव्हा ऑफिसमधून घरी आली तेव्हा हरिभाऊ आपल्या रूममध्ये चिंतेत होते. शिंदेबाईंनी येऊन जो काही समाजाचा आरसा त्यांना दाखवलेला त्याने ते काहीसे हादरले होते. आपल्या लाडक्या नातीचं असं कोणत्याही विदुराबरोबर किंवा मुलांच्या बापाबरोबर लग्न लावून देणार नव्हते, पण समाज लग्न मोडलेल्या स्त्रीला अशाच दृष्टीने बघतो. त्यात जर रणविजय व्यवस्थित नांदवत असेल तर प्रश्नच नाही, पण याची खात्री पटण्यासाठी की रणविजय सान्वीला चांगलं नांदवेल त्यांनी एक शक्कल लढवली. त्यांनी सान्वीला बोलवून तिला समजावून सांगितलं की अशा परिस्थितीत तिचं पुढे जाऊन लग्न होणं खूप कठीण होईल आणि तुला असं बघणं आम्हाला खूप जास्त वेदनादायक असेल. सान्वीने आपल्या आजोबांच्या म्हणण्याला दुजोरा दिला, कारण तिलाही आपल्या कुटुंबाने आपल्यासाठी झुरत राहावं हे तिला पटत नव्हतं. तू रणविजय सोबत नांदशील, पण तेव्हाच जेव्हा रणविजय तुला त्याच्या बिझनेसमध्ये 50% भागीदार बनवेल. तू त्या घरात आता कोणीही अशीच सर्वसाधारण बायको बनून नाही जाणार. आता तुला सुद्धा त्याच्या आयुष्यात एक हक्काचं स्थान असेल. तो तुला उठसूट काहीही नाही बोलणार. हे त्याला जर मान्य असेल तरच तू तिथे जाशील. सान्वीला हरिभाऊंचं म्हणणं काही अंशी पटलं, पण असं केलं तर घरातले मोठे म्हणजेच आजी आजोबा आई बाबा सगळे कसे रिॲक्ट करतील ती विचारात हरवली होती. हे बघ बाळा, मला माहितीये ही अट तुला जरा जास्तच वाटत असेल, पण मला आता माझ्या नातीच्या सेफ्टीचा विचार केला पाहिजे ना. ती तिथे आली तर तुम्ही तर तिला प्रेमाने वागवाल, पण रणविजय त्याचं काय? तो कसा वागेल? असं केल्याने त्याच्या वागणुकीवर तो थोडा तरी अंकुश ठेवेल असं मला वाटतं, हरिभाऊ बोलले. बाळासाहेब यांना सुद्धा हा मुद्दा पटला. त्यांनी सांगितलं की त्यांना हा मुद्दा पटलाय, ते फक्त बाकी घरच्यांना सांगतील
असं बोलून त्यांनी फोन ठेवला. इकडे रणविजयला काहीच अंदाज येत नव्हता की यांचं काय बोलणं झालंय. बाळासाहेब यांनी घरातल्या सगळ्यांनाच एकत्र करून हरिभाऊ जे बोलले ते त्यांनी सांगितलं. सगळ्यांचं लक्ष आता रणविजयकडे गेलं, ज्याचा चेहरा काहीसा कठोर झालेला. तो वळला आणि वर त्याच्या रूममध्ये निघून गेला. इथे बाकी सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहिले. क्रमशः रणविजय हरिभाऊंची ही अट मान्य करेल का, की तो एखादी शक्कल लढवून हरिभाऊंनाच गंडवणार? हा भाग तुम्हाला कसा वाटला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. कथेच्या नियमित भागासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझी नवीन कथा चांद मातेला एक जादुई प्रेमकथा नक्की ऐका आणि तुमच्या प्रेमळ कॉमेंट नक्की द्या. धन्यवाद.